या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न याबाबतचा आढावा घेतला। प्रणिती शिंदे यांनी खासदार होताच मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडा लावला। यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली। यावेळी मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घे त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना केल्या। यावेळी प्रशासनाचे विविध विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबतही पाठपुरावा केला। तसेच मागील आठवडाभरात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। तो वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भातही प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला सूचना केल्या। खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते यांचा पुरवठा करण्यासंदर्भातही त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या। याचबरोबर खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशाही सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला केलेल्या आहेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळणारी आर्थिक मदत ही अत्यल्प आहे, त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यास सरसकट 50,000चं नुकसान भरपाई द्यावी अशी विनंतीही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाकडे केली। वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत दरम्यान यावेळी कुंभारी आणि गर्दनहळी या गावात वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहनही खासदार शिंदे यांनी केलं। तसेच या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडण्याच्या अनुषंगाने दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा देखील जाणून घेतला। तसेच या जलवाहिनीची प्रलंबित कामं तात्काळ मार्गी लावून पूर्णत्वास नेण्याच्या सूचना त्यांनी केल्या। याशिवाय ग्रामीण भागात नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत शेतकऱ्यांना दूध दराचं अनुदान यासह इतर प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या। यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, अशफाक बालोरगी, शहराध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, शालिवाहन माने, मनोज अलगुलवार, सुलेमान तांबोळी, प्रशांत साळे, हरीश पाटील, अमर सूर्यवंशी, संदीप पाटील, राजेश पवार, मल्लिकार्जुन पाटील, आदित्य फत्तेपूरकर, अशोक देवकते, गुरु म्हेत्रे, भारत जाधव, व्यंकट मोरे, पांडुरंग जावळे, मिलिंद भोसले, रविकरण कोळेकर, सचिन गुंड, पांडुरंग भोसले, रमेश भोसले, संदीप सुरवसे यांच्यासह मतदारसंघातील विविध वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।